आज माझ्याकडून एक वेगळाच उद्योग झाला. गरमी एवढी पडत आहे की 2 वेळा जरी दूध तापवलं तरी ते आपोआप गरमीनं खराब होतं. आता एवढं फेकून तरी कसं द्यावं? हे अर्धा लिटर दूध होतं. म्हणलं फेकून देण्यापेक्षा त्याचं पनीर बनवावं आणि त्यासाठी इकडं स्वच्छ कपडा घेतला. त्यामध्ये हे जे खराब झालेलं दूध आहे ते सगळं टाकून घेतलं आणि त्यामधलं पाणी निथळून घेतलं. पण निथळल्याच्यानंतर हे व्यवस्थित पाणी काढून घेतलं. त्यावर थोडंसं वजन ठेवायचं आहे. वजन ठेवल्याच्यानंतर इथं सेट झालं होतं पनीर आणि मग ते अशा प्रकारे मॅश करून घेतलं. आता मला इथं पनीर भुर्जी बनवायची होती. त्यासाठी मी कांदा कट केलेला होता बारीक. तर इथं 2 कांदे कट केले होते. त्यानंतर थोडंसं लसूण घातला. त्यानंतर मसाले घातले, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला हे सगळं व्यवस्थित परतून घेतलं. त्यानंतर लगेच टोमॅटो घातला बारीक चिरलेला आणि तेही व्यवस्थित परतून घेतला. ते थोडासा नरम होण्यासाठी इथं मीठ घातलं होतं मी त्यामध्ये, जेणेकरून लवकर शिजेल कांदा आणि टोमॅटो. त्यानंतर हे मॅश केलेलं पनीर घातलं आणि थोडंसं पाणी घातलं आणि थोडा वेळ असं शिजू दिलं. शिजल्याच्यानंतर त्यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी घातली आणि छान अशी पनीर भुर्जी तयार होती. आणि इकडं वडापाव बनवायचे होते, त्याचीही तयारी करून घेतली. त्यानंतर आता इथं पनीर भुर्जीसोबत खाण्यासाठी चपात्या बनवल्या होत्या मी आणि त्याही लाटून घेतल्या. आणि त्यानंतर आता बेसन पीठ तर मी आधीच भिजत ठेवलं होतं थोड्या वेळापूर्वी आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं आणि लगेच वडापावही घेतले तळण्यासाठी. आता हे सायंकाळच्या वेळेमध्ये मी बनवलेलं होतं. आता एवढं सगळं करेपर्यंत जेवणाची वेळ झाली. त्यानंतर लगेचच खाऊन घेतलं. तर असा होता आजचा दिवस. भेटूया नंतरच्या व्लॉगमध्ये. बाय.